प्रो मुनीम, दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। निवडणुकांआधीच प्रत्येक पक्षाला मतदार यादीतल्या त्रुटींवर तक्रारीचा अधिकार, मग निकालाच्या इतक्या दिवसांनंतर आरोपांचा हेतू काय? राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचा सवाल। राहुल गांधींनी मतचोरीच्या आरोपांसंदर्भात 7 दिवसात प्रतिज्ञापत्र द्यावं, अन्यथा निराधार आरोप केल्याप्रकरणी देशाची माफी मागावी, मुख्य निवडणूक आयोगाचं आव्हान। बिहारमधील सासाराममधून राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेला सुरुवात, भाजप आणि निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी, राहुल गांधींचा हल्लाबोल। मतदान चोरी असा शब्दप्रयोग संविधानाचा अवमान, दिशाभूल विरोधात आता आम्ही भारतीय मतदारांच्या पाठीशी पर्वतासारखे उभे, मतचोरी आणि मतपडताळणीच्या वादावर निवडणूक आयोगाचं उत्तर। 2024 मध्ये ज्यांच्या सहकार्यानं मोदी निवडणूक जिंकले ते माजी निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत? राजीव कुमार यांनी राहुल गांधी यांच्या आक्षेपांवर उत्तर द्यायला हवीत, संजय राऊतांचा निशाणा। विधानसभा निवडणुकीत 10,000 मतं वगळण्याची ऑफर होती, मतं न देणाऱ्या मतदारांना यादीतनं वगळण्याची ही ऑफर होती। सरकारमधीलच काही लोकांनी ऑफर दिल्याचा बच्चू कडूंचा दावा। लोकसभेत आमचे 31 उमेदवार पराभूत झाले, तेव्हा आम्ही कुणाला दोष दिला का? अनेक लोकांना विधानसभेमध्ये आपण कसे पराभूत झालो तेच समजेना, अजित पवारांचा बच्चू कडूंना टोला। देशात मतांची चोरी झाली आहे, अण्णा आता तरी उठा। पुण्यामध्ये बॅनरच्या माध्यमातून अण्णा हजारेंवर टीका, तर 90 वर्षांनंतर सुद्धा मीच आंदोलन का करावं? मी मोठ्या आशेनं तरुणांकडे पाहतोय, अण्णा हजारेंचं प्रत्युत्तर। मुंबई पालिकेतील 2 लाख कोटींच्या कामातील 25% कमिशन फडणवीसांच्या लोकांना सुद्धा मिळालं, संजय राऊतांचं वक्तव्य। तर उद्धव ठाकरे हे लुटारूंचे सरदार, नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार। संजय राऊत हे भविष्य सांगणारे पोपट, राऊतांनी आतापर्यंत काढलेल्या चिठ्ठ्या खोट्या निघाल्यात, उद्धव ठाकरेंनी हा पोपट पिंजऱ्यात बंद करावा, शहाजी बापू पाटलांची राऊतांवर टीका। मी नाशिकचा पालकमंत्री होतोय, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। तर नाशिक जिल्ह्यामध्ये 7 आमदार असणाऱ्या पक्षाला पालकमंत्री पद मिळावं, नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम। मुंबईमध्ये विविध मंडळांच्या गणपती बाप्पाच्या आगमनाला सुरुवात, चिंचपोकळीच्या चिंतामणीचं जल्लोषात आगमन, चिंतामणीच्या आगमनावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त। यवतमाळ आणि हिंगोलीच्या सीमेवरील इसापूर धरण 100% भरलं, धरणाचे 15 पैकी 13 दरवाजे उघडले, 54,466 क्युसेकनं पैनगंगा नदीपात्रात विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भुसावळच्या अतनूर धरणाचेही 18 दरवाजे उघडले, विदर्भ मध्य प्रदेशामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली, 36,000 क्युसेकनं तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। छत्रपती संभाजीनगरमधील शिवना टाकळी धरणातनं विसर्ग सुरू, धरण 97% भरल्यानंतर 3 दरवाजांमधनं शिवना नदीत विसर्ग। तर रत्नागिरीतील जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, खेड शहराला पुराचा पाण्याचा धोका वाढला, जगबुडी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मागील 2 दिवसांपासून नसलेल्या पावसामुळे नांदेडमध्ये नद्यांना पूर, तर आसना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो, सकाळपासूनच सहस्त्रकुंड धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना सुरक्षा नियमांचं पालन करण्याचं आवाहन। एल्विश यादवच्या दिल्लीतल्या घरावर गोळीबार, सकाळी 5 वाजता गोळीबारावेळी एल्विश घरात नसल्याची माहिती। बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, जीएसटी, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन? प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट, सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, जीएसटी, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस, सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा। मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ, और आप अभी कॉल करें 1800 266 1294 या विजिट करें promunim.com।